नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी 3 इयरची फायनल मेरिट लिस्ट ही आउट झालेली आहे. त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी चेक करायच्या आहे, तुमचा रँक कशा पद्धतीने चेक करायचा आहे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि पुढे कोणती प्रोसेस असणार आहे त्याची पण थोडक्यात तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. ओके. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. जसे की आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर एल-एल-बी 3 इयर्स यावरती क्लिक करा. आपल्याला समजा चेक केला तर सर्व एल-एल-बी 3 इयर्स फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. त्याची लिस्ट वाईज तुम्हाला मी नोटिफिकेशन यामध्ये सांगत आहे. जसं की यामध्ये पूर्ण तुम्हाला लिस्ट यामध्ये ओपन करून दिलेली आहे मी. ठीक आहे. महाराष्ट्र कॅन्डिडेट लिस्ट अजून पब्लिश झालेली नाहीये. तर ती जेव्हा पब्लिश होईल, सो त्यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे त्याची माहिती तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. जसं की एल-एल-बी 3 इयर्स राउंड 1 जी मेरिट लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. एक्स सर्व्हिसमॅन स्टुडंट यांची पब्लिश झालेली आहे यामध्ये. यामध्ये एक्स सर्व्हिसमॅन मेरिट नंबर आहे. हा तुमचा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर हा तुमचा रँक आहे, जो की ओव्हरऑल महाराष्ट्रामधून. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन आयडी चेक करा. तुमचं नाव प्रॉपर आहे का चेक करा. डी-ओ-बी प्रॉपर बघा. ज्या कॅटेगरीमधून ॲप्लाय केलेलं आहे ती कॅटेगरी प्रॉपर आहे का एकदा चेक करा. महाराष्ट्र टाइप ए वगैरे या सर्व गोष्टी प्रॉपर करा. एक सर्व्हिसमॅन आहात तिथे येस असलं पाहिजे. त्यानंतर तुमचं सी-ई-टी पर्सेंटाईल, पर्सेंटेज यू-जीचं नाहीये. काही विद्यार्थ्यांचं यू-जी असेल तर ते चेक करतील. अंडर ग्रॅज्युएट असतील त्यांचे ग्रॅज्युएशनचे ते चेक करतील पर्सेंटेज. एच-एस-सी आणि एस-एस-सी हे तुम्ही पर्सेंटेज प्रॉपरली एकदा तुम्ही चेक करा. ओके. ते चेक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपरली एकदा चेक करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे कधी द्यायचे आहे, त्याची मी डेट तुम्हाला आता मी सांगणारच आहे. त्यानंतर नॉट कन्सिडर इन लिस्ट या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आता, ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे, अशा विद्यार्थ्यांनी कॅपराउंड 3 मध्ये किंवा एक 2-3 दिवसानंतर ऑप्शन जे कॉलेजचं जे काही आपली विंडो आहे, जी कॅप रजिस्ट्रेशनची ती परत एकदा ओपन होईल. त्यावेळी प्रॉपरली डॉक्युमेंट त्याच्यामध्ये अपलोड करा आणि ते व्हेरिफाय होईल. मग आफ्टर कॅप राउंड 3 तुम्ही कॅप राउंड 3 तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचं नॉट कन्सिडर इन फायनल मेरिट लिस्टला नाव आहे त्या विद्यार्थ्यांचं. जे विद्यार्थी ओ-एम-एस स्टुडंट आहेत त्या विद्यार्थ्यांचं रँक इथे चेक करायचं आहे तुम्हाला. मेरिट नंबर 1, मेरिट नंबर 2 हे जे स्टुडंट आहेत यांचा मेरिट नंबर तुम्हाला इथे 1, 2, 3, 4 दिसत आहे. तो तुमचा मेरिट आहे. ओव्हरऑल तुमचा आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट यांचा. ओके. सो तुमचं यामध्ये पर्सेंटाइल चेक करा बरोबर आहे का? पर्सेंटेज ग्रॅज्युएशनचे, एच-एस-सीचे आणि एस-एस-सीचे प्रॉपरली चेक करा. सर्व काही बरोबर असेल, तर तुम्हाला फक्त कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहे. ते कधी चालू होणार आहेत, त्याची अपडेट तुम्हाला मी आता देणारच आहे. मध्ये तुम्हाला विंडो पण ओपन करून सांगितलेले आहे, ज्यामध्ये फायनल मेरिट लिस्ट जे काही आहे हॅज बीन पब्लिश यामध्ये दिसत आहे आणि ऑप्शन फॉर्म फिलिंग अवेलेबल ॲज पर शेड्यूल. ओके. ते मी एल-एल-बी 3 इयरची फायनल मेरिट लिस्ट जे महाराष्ट्र स्टुडंट आहे त्यांची इथे ओपन केलेली आहे. यामध्ये स्टेट मेरिट नंबर इथे तुम्हाला लिहिलेला आहे. तिथेच इथे 1 नंबर या विद्यार्थ्याचा आहे, 2 नंबर या विद्यार्थ्याचा आहे, 3 नंबर या विद्यार्थ्याचा आहे. मेरिट नंबर तुम्हाला यामध्ये दिलेला आहे. जिथे तुमचा हा जो नंबर आहे तो तुमचा मेरिट नंबर आहे. त्या मेरिट नंबरवरतीच तुमचे कॉलेज अलॉट होणार आहेत. म्हणजे मेरिट नंबर कोणत्या बेसवर? ह्या पर्सेंटाइलच्या बेसवर. आता किती विद्यार्थी 100 पर्सेंटाइल आहेत? 1, 2, 3, 4, 5. 5 स्टुडंट आहेत एल-एल-बी 3 इयरचे जे 100 पर्सेंटाइल आहेत त्या विद्यार्थ्यांना. ओके. सो यांना जी-एल-सी, आयलेस जो कोणता कॉलेज पाहिजे डिझायर तो कॉलेज त्यांना भेटणार आहे. पहिली गोष्ट त्यांच्यासाठी काँग्रॅच्युलेशन. आणि त्यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी यामध्ये आहेत, त्या विद्यार्थ्यांनी काय चेक करायचं आहे? पर्सेंटेज तुमचे ग्रॅज्युएशनचे, एच-एस-सी पर्सेंटेज, एस-एस-सी पर्सेंटेज या सर्व गोष्टी चेक करायच्या आहे. आणि जे विद्यार्थी बोलत होते, की सर 20 पर्सेंटाइल म्हणजे 79.50 आहे आणि समजा 79.20 जर आम्ही केलेलं आहे, तर फक्त 2 दाखवत होतं. आता ते करेक्शन झालेलं आहे की नाही, ते पण एकदा तुम्ही चेक करा. मे बी करेक्शन त्यामध्ये झाले असणार आहेत. ओके. सो या लिस्टमध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे? तुमचं नेम, तुमचा मेरिट नंबर किती आहे? तो एकदा मला तुम्ही सांगा, की तुमचा मेरिट नंबर एवढा-एवढा आहे. त्यानंतर तुमचं या लिस्टमध्ये नाव आहे का? किंवा नॉट कन्सिडर लिस्टमध्ये असेल, तर मग तुम्हाला कॅप राउंड 3 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. कॅप राउंड 1-2 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही. ओके.
तर आता खूप विद्यार्थ्यांचा हा एक प्रश्न असणार आहे, "सर, फायनल मेरिट लिस्ट आउट झालेली आहे. आता कॉलेजचे प्रेफरन्स कधीपासून द्यायचे आहेत?" सो कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला उद्यापासून द्यायचे आहेत 3 ऑगस्ट 2025 ते 5 ऑगस्ट 2025 या 2-3 दिवस चालणार आहे कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे. त्याची ऑलरेडी कट ऑफ लिस्ट आपण टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. त्या बघा आणि त्या प्रेफरन्स तुम्हाला त्या कट ऑफनुसार तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. ठीक आहे. एक्स्पेक्टेड कट ऑफ तर दिलेला आहे तुम्हाला मी, त्यानुसार तुम्ही चेक करू शकता. कॉलेजचे प्रेफरन्स उद्यापासून चालू होतील. ते 5 तारखेपर्यंत चालू असणार आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट हे 8 ऑगस्ट 2025 रोजी तुम्हाला समजणार आहे आणि नंतरला कॉलेजला ॲडमिशन तुम्हाला कधी जायचं आहे? 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2025 रोजी. सो ही सर्व माहिती तुम्हाला यामध्ये दिलेली आहे. फायनल मेरिट लिस्ट आउट झालेली आहे. तुमचं नाव प्रॉपरली चेक करा. हा जो नंबर आहे, एल नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे. त्या एल नंबरने तुम्हाला ॲप्लिकेशन आयडी त्याने तुम्हाला चेक करायचं आहे. कंट्रोल फाइंड करायचं. एल त्यानंतर जो नंबर आहे तो पूर्ण प्रॉपरली मेन्शन करायचं. तुम्हाला तो नंबर यामध्ये सापडेल याची टेन्शन तुम्ही घेऊ नका. ओके. ते भेटून तुम्हाला त्यामध्ये दिसून जाईल. सो अशा पद्धतीने पूर्ण शेड्यूल तुम्हाला सांगितलं यामध्ये कधी कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे तेही सांगितलं आणि मेरिट नंबर कसं चेक करायचं आहे तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि हा चॅनल तुमचा आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.